घेतलाय. दुसऱ्या फेरीतील पहिले सामने त्याची आपण चर्चा करूयात. जय हनुमान स्पोर्ट राऊतपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये सामना होईल जय बजरंग तलवली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी यायचे. त्यानंतर दुसरा सामना असेल दुसऱ्या फेरीतील, त्याची आपण चर्चा करूया. आई गावदेवी कुशिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये बासे स्पोर्ट बासे काटेकी टक्कर, बिग फाईट. आणि त्याच्यानंतर विजेता संघाला सुवर्ण संधी त्यांना मिळालेली आहे बाय तिसऱ्या फेरीसाठी. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार. स्वर्गीय महादेव दलवी स्मृती क्रीडानगरी कासने या ठिकाणी यान स्पोर्ट मोंडूल आयोजित यान चषकाचं आयोजन. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. यान्स 11 मोंडूल नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली ती योगेश्वर, जो नेहमीच अचूक टप्पा भेदक मारा करत असतो आणि त्याच्याकडे पॉवर प्लेच्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फलंदाजांना देखील संधी असते मोठे फटके सजवण्याची आणि ते मोठे फटके सजवण्यासाठी खेळपट्टीवर भावेश आणि हरेश, स्ट्रायकेनवर हरेश जो देखील घातक आहे, विस्फोटक फलंदाजी करत असतो. त्याच्यासाठी हॅफ ट्रॅकल चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला, संपर्क प्रॉपर झालेला नाहीये. मागच्या दिशेने थोडीशी मिसफील्ड, वाईटचा इशारा. या 2 धाबा मिळतील अस्नोली टीमला. अस्नोली संघ देखील त्यांच्याकडे देखील खूप मोठी क्षमता आहे. हरीश जर चमकला तर एक चांगलं टार्गेट तो सेट करू शकतो. स्ट्रायकेनवर एका धावेच्या मतीने हर्षू राईट हँड ओव्हर द विकेटने टप्पा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क करू शकले नाही. धावपची संधी देखील होती, थोडीशी दुखापत झालीये. हरेशला धाव पूर्ण करत असताना तो थोडासा पडलाय. दोन्ही सलामीवीरांचा विचार केला तर अजूनही मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलेला नाहीये. पहिला चेंडू वाईट होता, तिथे एक सिंगल धाव पूर्ण केली आणि आताची आलेली एक सिंगल धाव म्हणजे एक चेंडूचा खेळ समाप्त आणि 3 धाबा पूर्ण. अजूनही दोन्ही फलंदाजांनी खातं ओपन केलेलं नाहीये. मागच्या धावचा विचार केला तर लेगबायच्या रूपाने ती धाव आली होती. योगेश ओव्हर द विकेटने हरीश पाटील साठी यावेळेस ऑन साइडला उडवलाय हवेमध्ये चेंडू. पॉवर पेचे षटक आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाही. चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय हरीश पाटीलच्या खात्यामध्ये. सुरुवातीलाच उल्लेख केला होता की हरीश पाटीलकडे क्षमता आहे, तो विस्फोटक फलंदाजी नेहमीच करत असतो आणि त्याच्या बॅटमधून या इनिंगचा हंगामाचा पहिला चौकार. खूप टप्पा होता, ऑन साइडला पुल केला, डीप स्क्वेअर लेग मधून वन बाउन्स चौकार. जबरदस्त सुरुवात करून दिली हरीश पाटीलने. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 7 वर. ही मॅच देखील रंगतदार होईल. मोंडूल विपक्ष अस्नोली हा सामना देखील प्रत्येक हंगामामध्ये एक चांगला सामना, प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या फेरीतील कुशिवली विपक्ष बासे स्पोर्ट बासे या सामन्याकडे आता सर्व प्रेक्षकांच्या नजरे असतील. ओव्हर द विकेटने हरीशसाठी ओव्हर पिच चेंडू समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं परंतु संपर्क करू शकलं नाहीये. हरीशला शांत ठेवले यावेळी गोलंदाज योगेशने. ओव्हर द विकेटने जात असताना अगदी पुढ्यात टाकला होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पिचिंग झाल्यानंतर थोडासा इन स्विंग देखील पाहायला मिळाला, याच कारणास्तव संपर्क करता आलं नाही हरीश पाटीलला. यावेळी मिस टायमिंग हवेमध्ये चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये शतरक्षक, झेलबादची संधी आणि विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना गावदेवी स्पोर्ट अस्नोली टीमला फलंदाज बाद हरीश पाटील. महत्वाची विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज योगेशने, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला होता. जो नेहमी चांगले फटके सजवत असतो त्याला बाद केलं. मिस टायमिंग झालं होतं, उंची भरपूर होती, इलेव्हेशन प्राप्त करता आलं नाही आणि शॉर्ट विकेट मिड विकेट मध्ये सर्कलच्या आतमध्ये अप्रतिम झेल. 7 अंकावर पहिला विकेट, 5 चेंडूंचा खेळ समाप्त. एक चौकार जरूर पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला, परंतु ज्या विकेटसाठी जी विकेट प्राप्त करण्यासाठी पहिलं षटक योगेशकडे दिलं ती विकेट योगेशने यंश 11 मोडूल टीमला प्राप्त करून दिली.
या ठिकाणी नवनाथजी शेलार देखील जोडले गेले, त्यांच्या माध्यमातून देखील इयान स्पोर्ट मोंडूल साठी विशेष सहकार्य केले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मुख्य व्यासपीठावर कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज केवलच्या नावावर देखील भरपूर मोठा रेकॉर्ड राहिलाय या असोसिएशन मध्ये खेळत असताना. फुल टच होता, समोर लॉफ खेळलाय लॉंगॉन मध्ये, क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राहुल लॉंगॉन मध्ये होते, आपल्या टीमसाठी काही धावा वाचवल्यात, क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं. लॉफ केलेला चेंडू लॉंग ऑफ मध्ये राहुल एका हातामध्ये चौकाराचं संरक्षण केलं आणि फेकी देखील अचूक होती, धावा रोखल्यात. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला राहुलने. ओव्हर द विकेटने हर्षूसाठी ओव्हरपिच चेंडू होता, बॉटमिनचा वापर करत असताना ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक सिंगल येते हर्षूच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 9 धावा 1 विकेट. एक महत्वाची विकेट योगेशने प्राप्त करून दिली आणि 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणाची साथ देखील चांगली लाभली आहे मोंडूल टीमच्या गोलंदाजांना. पहिली विकेट गेल्यानंतर केबल मैदानामध्ये आले आणि 2017-18चा जर विचार केला तर जिल्हा परिषद चषक जांभिवली या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये याच केबलने दिलीप गव्हालेच्या विपक्षामध्ये 5 षटकार ठोकले होते. खरं तर त्यावेळी लंच ब्रेकमध्ये मी ती स्पर्धा किंवा ती मॅच पाहिला नव्हतो, परंतु त्या केबलने 5 षटकार ठोकलेले, तो रेकॉर्ड अजूनही सर्व प्रेक्षकांना माहीत आहे. त्यानंतर दिलीप गव्हाले यांनी जवळजवळ 3 ते 4 वर्ष मागील वर्ष गोलंदाजीची हिंमत केली नाहीये. खरं तर ही स्पर्धा उभारण्यासाठी अमोल गव्हाले असतील, दिलीप असतील आणि इतर संपूर्ण त्यांची टीम यांची खूप सारी मेहनत आहे. समालोचनाला बसल्यानंतरच मी उल्लेख केला की या असोसिएशनमधील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हटलं तर ती इयान स्पोर्ट मोंडूल. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, उत्कृष्ट मैदान, ऑफिशियल अंपर्स, समालोचकांची देखील भरपूर सारी गर्दी समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळत असते. मंडप डेकोरेशन असेल, प्रत्येक गोष्टीचा विचार करून ही स्पर्धा उभारली जाते. अप्रतिम स्पर्धेचं आयोजन. धावा खर्च करत असताना 1 विकेट योगेशने प्राप्त करून दिली. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी जयेशवर दिली गेली. हरीश पाटील बाद झाल्यानंतर धावसंख्या रोखली गेली, परंतु आता हर्षू आणि केबलला चांगली फलंदाजी करावी लागेल. आउटफील्ड मध्ये 4 क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट. अकुट टप्पा पहिला उडवलाय हवेत, मिस टायमिंग. जेल होईल का प्रयत्नाची पराकाष्ठ केली होती, परंतु पोहोचून देखील चेंडू पकडता आला नाही आणि दरम्यान 2 धावा पूर्ण. चांगले प्रयत्न केलेत दिनेशने. डीप मध्ये होता आणि सर्कलच्या जवळ येऊन झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु कॅच पकडता आली नाहीये. दरम्यान 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वर. पहिल्या चेंडूचा विचार केला तर शॉर्ट लेनचा चेंडू होता. हुक शॉटने मोठा फटका सजवता आला असता हर्षूला, परंतु प्रॉपर संपर्क करता आला नाही. यात कारणास्तव हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला ओव्हर द विकेटने. स्विचिटचा नमुना, हवेत चेंडू, बॅकवर्ड पॉइंट मध्ये अप्रतिम झेल, विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना गावदेवी असनोली टीमला फलंदाज बाद हर्षू. अप्रतिम झेल दिलीप गव्हाले यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अशा पद्धतीने झेल घेत असतात. मागे धावत जात असताना हा झेल पकडलाय. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. कशा पद्धतीने हा झेल पकडला आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. स्विचिटचा प्रयत्न केला होता, प्रॉपर संपर्क करता आल्याने बॅटची एज होती आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये दिलीप गव्हाले यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल. जुनं ते सोनं 40+ पर्यंत पोहोचलेत, परंतु अजूनही तेवढा चांगला फिटनेस, तेवढेच क्रिकेटवरचं प्रेम, आपला काम धंदा नोकरी सर्व काही करून प्रत्येक स्पर्धेमध्ये, पडगा परिसरातील प्रत्येक स्पर्धेमध्ये क्रिकेट पाहण्यासाठी, क्रिकेट खेळण्यासाठी दिलीपजी गव्हाले येत असतात. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असून देखील तरी देखील इयान स्पोर्टच्या पाठीमागे ते उभे असतात. 11 खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ते मैदानामध्ये उतरत असतात. त्यांचं विशेष कौतुक. 2 विकेट 11 धावा. नवीन फलंदाज मनीष फुल टॉस बॅटवर घेतला, ऑन साइडला केलाय. मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 धावा आली, दुसऱ्या धावेचा होतोय, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय. अचूक फेकी, सिंगलच दाबाले चेंडूवर. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वर. 2 विकेट 1.3 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 विकेट महत्वाच्या गेलेल्या आहेत आणि आता एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल केबलच्या सोबत मनीषला.
केवलने 2 चेंडू फेस केले, 3 धावांचे योगदान दिले, तर मनीषने नुकतंच खातं ओपन केले. दैनी परिस्थितीमध्ये अस्नोली संघ सापडलाय. लोअर पुल टॉस अपील केलीये आणि सहमती देखील मिळाली. विकेटचं पतन, तिसरा झटका लागत असताना गावदेवी अस्नोली टीमला फलंदाज बाद केवल. LBWच्या रूपाने विकेट आली आहे. पिचिंगचा विचार केला तर पिचिंग आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. विकेट टू विकेट पिचिंग होती. स्टंपच्या अगदी मधोमध पायाला पकडलं. इनफॅक्ट स्टंपवर होता. हाईट देखील चांगली होती. नो बॉल देखील नव्हता आणि या सर्व नियमांचा वापर करत असताना LBWच्या रूपाने पंचांनी बाद घोषित केलं. फलंदाज केवलला बाद होण्यापूर्वी 3 धावांचं योगदान. विकेट क्रमांक 3, 12 या धावसंख्येवर दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. विकेट परिस्थितीमध्ये गावदेवी अस्नोली संघ सापडलाय. संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. मी या अगोदर देखील उल्लेख केला की एक चांगलं टार्गेट सेट करावे लागेल. या मैदानाचा विचार केला तर स्वर्गीय महादेव दलवी स्मृती क्रीडानगरी कासने या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे ऑफ साईडला, त्यामुळे इथे धावा चेस होतात. 4 ओव्हरमध्ये 55+ धावा जमा केल्या तर एक चांगली फाईट होऊ शकते, परंतु सध्या तरी दैनी परिस्थिती. नाराज केलं सर्व फलंदाजाने, अस्नोलीच्या सर्व फलंदाजाने सर्व समर्थकांना आता नाराज केले. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकाचा अल्पेश, याच्याकडे देखील क्षमता आहे, अनुभव आहे, त्याचं प्रात्यक्षिक दाखवील का? चांगली गोलंदाजी गतीचा वापर करतो या ओव्हरमध्ये जयेश. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये जयेशने धावा खर्च केलेत 4 आणि 2 विकेट या ओव्हरमध्ये आलेत. अप्रतिम गोलंदाजी, विविधता दाखवतो. जयेशच्या बात्यामध्ये एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्याचा वापर तो करत असतो. गतीमध्ये परिवर्तन, पिचिंगमध्ये परिवर्तन करत असतो. कटर चेंडू हाताळण्याची देखील क्षमता त्याच्याकडे आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू 12 वर 3 गडी बाद. संकटामध्ये संघ सापडलाय. फुल टच होता, परंतु फुल टच वर फुल टोल वसूल करता आला नाही. अल्पेशला पुला डॉट चेंडूने ओव्हरची समाप्तीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट 12 धावा फलंदाजी करत असताना नाणेफेक हारल्यानंतर पहिल्या डावामध्ये गावदेवी अस्नोली संघ इयान शिलिवन बोंडुलची चर्चा करावी तेवढी कमीच. जेवढं सुंदर आयोजन आहे तेवढे सुंदर वेशभूषा गणवेश देखील त्यांचा पाहायला मिळतोय. बूट असतील, ट्रॅक असेल, टी शर्ट असतील, कॅप असतील, सर्वांच्या एकसारख्या आहेत. अप्रतिम. षटक क्रमांक 3, तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी राहुलवर दिली गेली आहे. ओव्हर द विकेटने फ्रंट फूट ओपन करून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु पिचिंग गुड लाईनवर ठेवून ऑफस्टंपच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिलाय. राहुलचा पहिला चेंडू डॉट. चांगली सुरुवात. ज्यावेळेस तुम्ही फ्रंट फूट ओपन करता त्यावेळेस ड्राईव्ह फटके सजवणे थोडेसे कठीण जातात आणि ऑफस्टंपच्या बाहेरून थोडासा उचली घेणाऱ्या चेंडूवर शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं होतं असं म्हणावं लागेल. टप्पा पुन्हा एकदा हवेत चेंडू. बॅकवर्ड पॉइंट मध्ये प्रयत्न चांगले केले दिलीप गावाले यांनी, परंतु कॅच पकडू शकले नाहीत. चेंडू मागच्या दिशेने वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक पोचले 2, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावफलक 14 वर. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला होता, त्यानंतर कोणताही मोठा फटका खर्च केला नाहीये इयान शिलिवनच्या गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षणाची साथ देखील चांगली राहिली आहे. त्याच कारणास्तव धावफलक रोखलं गेले. तिसऱ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. 2.2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 14 वर 3 विकेट. मनीष स्ट्राईक एंडवर. बॅटची कडा, प्रॉपर संपर्क नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खूपच चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इयान शिलिवन बोंडुल टीमच्या माध्यमातून टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये योगेशने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर जयेशने दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये राहुल चांगली गोलंदाजी करतोय. कट खेळलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. फक्त सिंगल येते. धावा रोखण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट इयान शिलिवन बोंडुल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची गोलंदाजांना साथ लाभल्यानंतर आत्मविश्वास वाढत असतो आणि सर्व गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम मात्र क्षेत्ररक्षकांनी केले. दिलीप गवाले यांनी घेतलेली कॅच, त्यानंतर चौकाराचं केलेलं संरक्षण. पंधरा धावा 3 विकेट. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू. अल्पेश स्ट्राईकिंगवर बॅटची कडा मागच्या दिशेने शॉट
फाईन स्टॉप मध्ये सर्कलच्या आतमध्ये शतरक्षण चांगलं झाले, फक्त सिंगल येते पहिल्या ओव्हरमध्ये, फक्त एक चौकार आला आणि तिथून त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने कोणताही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इयान स्पोर्ट मोडूल टीमच्या माध्यमातून धाव फलक स्थिरावले 16 वर 3 विकेट. या ओव्हरचा शेवटचा चेंडू राहुलच्या माध्यमातून मनीषसाठी, यावेळेस ओव्हर पिच लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. अजून एक विकेट, चौथा गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ समाप्त, 16 वर 4 गडी बाद. फलंदाजी करत असताना नाणेफेक हरल्यानंतर टीम असनोली. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ओव्हर पिच चेंडू बॅकली पूर्णपणे ओपन करून समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग साध्य करता आले नाही आणि सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ मध्ये चांगला झेल मोहनच्या माध्यमातून. मोहन हा देखील एक ह्यांश 11 मॉड्यूल टीमला लाभलेला एक चांगला खेळाडू आहे. ज्यावेळी संघ संकटामध्ये असतो त्यावेळेस तो गोलंदाजी, फलंदाजी आणि शतरक्षणाची चांगली भूमिका पार पडत असतो. दैनी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर असनोली टीमची धावसंख्या 4 विकेट 16. जी महत्वाची विकेट होती ती पहिल्या ओव्हरमध्ये, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये योगेशने प्राप्त करून दिली. विस्फोटक घातक असलेला फलंदाज हरीश पाटीलला बाद केला आणि त्यानंतर धावा रोखल्या गेल्या. त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट गेल्या आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 धावा जरी आले तरी एक चांगली मॅच होऊ शकते आणि त्याच्यासाठी स्ट्राईकवर असलेला फलंदाज अल्पेशला प्रयत्न करावे लागतील. नॉन स्ट्राईकवर 6व्या क्रमांकाचा फलंदाज जितेश. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू गतीचा वापर करून ही डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्रॉस बॅटने टर्न करण्याचा प्रयत्न, थोडीशी गचाल फिल्डिंग लॉंग ऑन मध्ये आणि तिचा फायदा घेत असताना 2 धावा येतील. शेवटच्या ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके आले तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं आणि चांगली मॅच प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. अन्यथा मोंडूल टीमकडे बॅटिंग लाईन चांगली आहे आणि हा सामना देखील एकतर्फी होऊ शकतो. मागच्या सामन्यामध्ये देखील चेस करणं कठीण गेलं, धावांचा डोंगर होता. या धावा चेस होऊ शकतात कारण को धावा रोखल्या गेल्यात. फुलटॉच होता, गतीचा वापर केला, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क करू शकले नाहीयेत. डॉट चेंडू. चौथ्या ओव्हरची जबाबदारी नयनवर दिली गेली आहे. हा युवा गोलंदाज गतीचा भन्नाट वापर करून गोलंदाजी करत असतो. त्याच्याकडे देखील एकापेक्षा एक बाण आहेत. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना नेहमीच नयन. राईट हँड राऊंड द विकेटने पुन्हा एकदा फुल टॉस गतीने बीट केले, परंतु विकेट किपरच्या हातातून चूक आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बायच्या रूपाने आलेला हा चौकार. नशिबाची साथ लाभत असताना गावदेवी स्पोर्ट असलेली टीमला फुलटॉस चेंडू होता, पुल करण्याचा अल्पेशने प्रयत्न केला, विकेट किपरला बीट केलं, फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे बायच्या रूपात आलेला चौकार पाहायला मिळतोय. धाबा येत नव्हत्या परंतु आता नशिबेचा चौकार आलाय आणि चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर 4 विकेट. अजूनही या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आणि त्याच्यानंतर नाणेफेक होणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना त्याची आपण नाणेफेक करणार आहोत. लेग स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू, गतीचा भन्नाट वापर या ओव्हरमध्ये करत असताना नयन यांनी 4 चेंडूमध्ये 22 रूपाने चौकार जरूर दिला. एकूण 6 धाबा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झालेत. ऑफ स्टंपच्या खूपच दूर, वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 23 वर. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच जय हनुमान स्पोर्ट राऊतपाडा आणि जय बजरंग तलवली. आपण नाणेफेकीसाठी टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. लेन चांगली होती, गतीचा भन्नाट वापर करत असताना अल्पेशला शांत ठेवले गेले. चांगली गोलंदाजी, विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना नयन. 24 धावा 4 विकेट. जेवढ्या धावांची आवश्यकता होती तेवढ्या धावा उभा करता आल्या नाहीयेत. गावदेवी असनोली टीमला नाराज केलं फलंदाजाने. प्रॉपर संपर्क नाहीये. पहिल्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु करू शकले नाही. ओव्हरथ्रोच्या रूपाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद, रनआउटच्या रूपाने. इनिंगची देखील समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी असनोली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 आणि सामना जिंकण्यासाठी हियांश 11 मोडूल टीमला 26 धावांची आवश्यकता. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये. जय मल्हार स्पोर्ट राऊतपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग तलोली यांच्यामध्ये सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची.
भाविकजी विषय आणि मयूर जाधव यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचे. मयूर आणि भाविश यांना मी विनंती करतो की आपण टॉच बॉक्समध्ये यायचे. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील महत्त्वाचा सामना जय मल्हार स्फोट राऊतपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग तलवली हे नाणे स्पर्धेसाठी उभारले. एकीकडे यान शिलेवन ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे तर दुसरीकडे 2025 आणि 26 4 ओव्हरचा सामना असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कॉल केला जाईल राऊतपाडे टीमच्या माध्यमातून 2025-26 असा कॉल आणि इयान शिलेवन आलाय म्हणजेच नाणेफेक जिंकले तलवली टीमच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला पण शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. थोडीशी आपण करूया चर्चा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर असोसिएशन मध्ये यावर्षी नवीन संघ आलेत. दरवर्षी 14 संघ असायचे, 16 संघ असायचे, यावेळी 24 संघ आहेत आणि त्यातील एक संघ म्हणजे जय बजरंग तलवली संघ. नाणेफेक आपण जिंकले. 4 ओव्हरचा सामना आहे. दुसऱ्या फेरीमध्ये आपण केलतात. पहिल्या संघाची सुरुवात करत असताना आपण विजय प्राप्त केले. काय निर्णय असेल? बॉलिंग. कसं वाटलं खेळपट्टीवर खेळताना? खेळपट्टी कशासाठी अनुकूल आहे? चेस करायला आहेत. चेस करणं थोडंसं सोपं जातं म्हणून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल राऊतपाडा टीमला? 35-40. कोणत्या गोलंदाजाचा वापर पाहायला मिळेल? निकेश, दत्ताबाया आणि 2 बॉलर आम्ही रनांचे डिफेन्स करू. इयान शिलेवन बोंडुल यांचं आयोजन नेहमीच चांगलं असतं. या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप भारी आयोजन आहे आणि ग्राउंड बी मस्त आहे. धन्यवाद. आपण चर्चा करूयात. राऊतपाडा टीम दुसऱ्या फेरीमध्ये आपण पोहोचलात. पहिल्या जर विचार केला तर पहिली मॅच तुम्ही जिंकली. या हंगामाचा पहिली मॅच जिंकल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो, कारण का आपण पहिला सामना खेळतो, अनुभव नसतो खेळपट्टीचा, आणि जिंकल्यानंतर काय अनुभव होता आणि काय चर्चा झाली आणि आता बॅटिंग देखील करायची. आता यावर्षी आम्ही पहिल्यांदाच खेळतोय SRT असोसिएशनमध्ये. नवीन टीम आहे आणि पहिला सामना जिंकला आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंद आहे. बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला या मॅचसाठी आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकले जय बजरंग तलवली टीमच्या कॅप्टनने आणि राऊतपाड्याच्या विपक्षामध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. सव्वीस धावांची आवश्यकता. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मोंडूल विपक्ष अस्नोली. छोट समीकरण आहे. स्ट्रायकिंगवर तुषार. अकुट टप्पा समोर उडवलाय. सेफ फटका. अगदी पंचांच्या डोक्यावरून हा मारलेला फटका. अप्रतिम चौकार. चौकाराने या डावाला सुरुवात केलीये. फलंदाजीमध्ये हुशार असणाऱ्या तुषारने भव्य दिव्य स्वागत केले गोलंदाज जय पाटीलचं. जय पाटील युवा गोलंदाज म्हणून त्याची चर्चा सातत्याने या परिसरामध्ये राहिली आणि त्याच्या विपक्षामध्ये एका चांगल्या चेंडूवर डोक्यावरून पंचांच्या गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका सजवला तुषारने आणि 4 धावांशी मोंडूल टीमचं खातं ओपन केलं. समीकरण सोपं आहे. 26 धावांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये. सुरुवात चांगली झाली. यावेळी स्लॉटमध्ये उडवलाय ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउंस चौकार. जबरदस्त सुरुवात करून दिली तुषारने. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. पहिल्या चेंडूवर चौकाराने भव्य दिव्य स्वागत जयचं केलं आणि त्याच्यानंतर पुढ्यात टाकलेले चेंडू ऑन साईडला स्लॉट मध्ये होता. अगदी फ्लॉट मध्येच पाठवलाय. सीमारेषेच्या अगदी जवळ गेला होता. काही क्षणासाठी वाटलं की हा षटकार असेल, पण 1 बाउंस चौकार. 2 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्यात. 26 धावांची आवश्यकता 4 ओव्हरमध्ये असताना अप्रतिम सुरुवात. समीकरण सोपं झाले. अशाच पद्धतीने फलंदाजी झाली तर 2 ओव्हरमध्येच हा सामना संपेल. रिक्वायरमेंट खूपच कमी आहे आणि आता जर विचार केला तर सामना जिंकण्यासाठी 22 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. जय पाटीलवर आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलंय तुषारने. लेफ्ट हँड बॅटर आहे तो, नेहमीच चांगली फलंदाजी करत असतो. तिसरा चौकार येईल का? चौकारांची हॅट्रिक
या हंगामाची पहिली तुषारच्या नावावर राहील का? यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा प्रॉपर संपर्क नाही आणि विकेटचं पतन. सुंदर झेल, पहिला गडी बाद, फलंदाज बाद तुषार. 2 चौकार आले होते, तिसरा चौकार मारून चौकारांचे हॅट्रिक करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर या हंगामाचा करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु फटका फसला. मिस टायमिंग, प्रॉपर चेंडूला बॅटवर घेता आलं नाहीये आणि विकेट किपर पोहोचले आणि चांगला झेल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. 3 चेंडूमध्ये 8 डाबा 1 विकेट. सुरुवातीला 2 खराब चेंडूवर 2 चौकार आलेत, परंतु तिसऱ्या चेंडूवर जय पाटीलने दाखवून दिलं की मी या संघाचं नेतृत्व करत असताना पॉवर प्लेचं षटक का हाताळतो, तर माझ्याकडे देखील क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं प्रात्यक्षिक म्हणजे तुषारला बाद केलंय. पहिली विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मोहन गोरले, ज्यांनी याच मॅच मध्ये पहिल्या डाबामध्ये चांगला झेल पकडला होता आणि मी उल्लेख देखील केला होता की जेव्हा जेव्हा मोंडूल संघ संकटामध्ये येतो तेव्हा तेव्हा मोहनची भूमिका खूप महत्त्वाची असते. कधी येतो, काही करून जाऊ शकतो, अशी क्षमता त्याच्यामध्ये आहे. खरं तर मोहनचा जुना इतिहास पाहिलं तर अंडरग्राऊंड क्रिकेटमध्ये त्यांनी खूपच चांगली कामगिरी केली. अंडरग्राऊंड क्रिकेटपासून त्याची सुरुवात झाली आणि आता ओव्हरऑल क्रिकेटमध्ये ती छाप त्यांनी दाखवली आहे मागच्या काही वर्षामध्ये. हा पेपर सोपा आहे, हा पेपर गणिताचा इंग्रजीचा नाही, हा पेपर मराठीचा आहे, कारण का फक्त 26 धावांची आवश्यकता आहे. परंतु हा सामन्यामध्ये पकड निर्माण करायची असेल गोलंदाजी करत असताना असलेली टीमला, तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, महत्त्वाच्या विकेट प्राप्त करावे लागतील. योगेश असेल, दिनेश असेल, तुषार असेल, मोहन असेल, असे चांगले फलंदाज मोहन असेल, असे चांगले फलंदाज मोंडूल संघाकडे आहेत आणि त्यांची जर विकेट घेतली तर सामन्यामध्ये पकड निर्माण होऊ शकते. फुलटॉच ऑन साईडला फक्त हलक्या हाताने हलक्या बॅकलिपचा वापर करत असताना फक्त दिशा दिली आणि एक सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना मोहन गोरलेने या हंगामाची सुरुवात केली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 वर 1 विकेट. 4 चेंडूचा खेळ समाप्त. अजूनही सामना जिंकण्यासाठी 20 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. यानंतर होणारा सामना जय मल्हार स्पोर्ट राऊतपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग तलवली दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, आणि त्याच्यानंतर भाषे स्पोर्ट पासे विपक्ष आईगावदेवी कुशिवली. बिग फाईट पाहायला मिळेल आणि चालू सामन्यातील विजेता संघ यांना बाय असेल तिसऱ्या राऊंडसाठी. म्हणजेच हा सामना खूप महत्त्वाचा आहे. एक सिंगल धाव, त्यानंतर स्ट्राईकवर दिनेश, राईट हँड लेफ्ट हँड राऊंड द विकेटने जय अपील केली आहे, उचलून धरली आहे. दुसरी विकेट जय पाटीलच्या खात्यामध्ये. बाद केलंय दिनेशला, शून्याचा चष्मा परिधान करावा लागला. पहिला चेंडू या हंगामाचा फेस करत असताना डिफेन्स करण्याचा त्याने प्रयत्न केला, बॅटची कट लागली आणि त्यानंतर विकेट किपरने एका हातात झेल पकडला आणि त्याच्यानंतर तो जल्लोष, अप्रतिम झेल. पुन्हा एकदा आपण हा रिप्ले पाहू शकतो, कशा पद्धतीने विकेट पकडली, डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला आणि विकेट किपरच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार झेल पाहायला मिळाला. जबरदस्त झेल आणि त्याच्यानंतर हे सेलिब्रेशन. दुसरी विकेट जय पाटीलच्या नावामध्ये. 5 चेंडूमध्ये 9 धाबा खर्च करत असताना 2 विकेट त्यांनी प्राप्त करून दिलेत. सुरुवातीला जरूर 2 चौकार खर्च केले, परंतु नंतर 2 महत्त्वाच्या विकेट त्यांनी आपल्या नावावर करून दिलेत. सुरुवातीलाच उल्लेख केला होता की धावसंख्या फक्त 26 ची आवश्यकता आहे आणि या सामना जिंकण्यासाठी मोठ्या संख्येने विकेट प्राप्त करावे लागतील, तरच या सामन्यामध्ये पकड निर्माण करता येईल. अन्यथा हा सामना सहजपणे मोंडूल टीमला जिंकणं सोपं जाईल. फुलटॉच ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, नोचा इशारा. बिमर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मधून जात असताना फाईन लाईकचे क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण. या वेळेस खराब चेंडूची हाताळणी केली जय पाटीलने. बिमर चेंडू घोषित झालाय, म्हणजेच येणारा चेंडू फ्री हिट आणि त्यावर फ्री हिट पाहायला मिळेल का फलंदाज मोहनच्या माध्यमातून. चार ओव्हरमध्ये 26 धावांची आवश्यकता असताना सुरुवातीला 2 चौकार खर्च केले, त्याच्यानंतर 2 विकेट जय पाटीलने आपल्या नावावर करून दिलेत, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याची गाडी रुलावरून घसरली. बिमर चेंडूची हाताळणी केली आणि आता फ्री हिट आणि तो फेस करेल मोहन गोरले. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा मोहनसाठी. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, अशा पद्धतीने 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला ठेवले गेलेत. फ्री हिट चेंडू फ्री हिट करेल का? जबरदस्त फटका, चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वेगाने आलेला कडे चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता फुलटॉच चेंडू होता. फ्रंट फूट ओपन करत असताना ऑन साईडला फ्लिक करून दिला
फाईन लेग मधून वन बाउन्स कडक चौकार आलाय. जसा आला तसा पाठवलं चेंडूला मैदानाच्या बाहेर मोहन गोरलेने. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 2 गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 3 ओव्हरमध्ये 11 धाबांची गरज. 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये जरूर प्राप्त करून दिल्या जय पाटीलने, परंतु 15 धावा त्याच्या विपक्षामध्ये 3 चौकार आले. ते कुठेतरी महागात पडत असताना अस्नोली टीमला हे समीकरण सोपं झाले. सहज पद्धतीने हा सामना जिंकला जाऊ शकतो एन स्पोर्ट्ससाठी, परंतु जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये विजयाची घोषणा करू शकत नाहीत. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, जिथे जर आणि तरला जागा नाहीये. म्हणून तर क्रिकेट पाहायला प्रेक्षकांची गर्दी असते. हा खेळ लोकप्रिय काय ठरलाय, कधीही काही होऊ शकतं. दुसरं षटक हरीश पाटील याचं जेसाठी. हॅप टॅकल चेंडू ऑन साइडला हुक करून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार चौकार. चौकाराने हरीश पाटीलचं जयेशने केलंय स्वागत. काही क्षणासाठी वाटलं की चेंडू हातातून सुटला असेल. अखूट टप्पा होता. ऑन साइडला हुक करून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून वन बाउन्स चौकार पाहायला मिळाला. जयेशने देखील चौकाराने या हंगामामध्ये आपल्या डावाला सुरुवात केली आहे. ऑफस्टमच्या आत येऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु डाव्या स्टिचच्या बाहेरून गेलेल्या चेंडूवर पंचांचा वाईटचा इशारा. अवंतर धाव खर्च करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 2 विकेट. सामना जिंकण्यासाठी आता 6 धावांची गरज. 17 चेंडूचा खेळ शिल्लक. समीकरण सोपं झालंय. ओव्हर द विकेटने हरीश पुन्हा हॅप ट्रॅकर पुन्हा उडवलाय हवेमध्ये चेंडू. शतरक्षक येतोय डीप स्क्वेअर लेगचा चेंडू काल्याने विकेटचं पतन. फलंदाज बाद जयेश. खराब चेंडूवर विकेट गमावली आहे जयेशने. स्क्रीनवर आपण रिप्ले पाहणार आहोत की खराब चेंडू होता. हॅप ट्रॅकर चेंडूवर मोठे फटके सजवले जातात आणि त्यावर हुक करण्याचा प्रयत्न केला. ताकदीचा वापर जरूर केला, परंतु टायमिंग साध्य करता आलं नाही. याच कारणास्तव हा झेल बाद होत असताना फलंदाज जयेश, ज्यांनी बाद होण्यापूर्वी 3 चेंडू फेस केली, 5 धावांचं योगदान दिले. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. या हंगामामध्ये सुरुवात करत असताना त्याच्या बॅटमधून चौकार आलाय, म्हणजे त्याच्या मनामध्ये देखील गुदगुल्या होत असतील. या हंगामाची पहिली स्पर्धा. प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाज या हंगामाच्या पहिल्या स्पर्धेमध्ये आपल्या नावावर एक नवीन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो आणि आज एक नवीन रेकॉर्ड केला तो 62 फूट बासे टीमच्या पंकजने, ज्याने 19 चेंडूमध्ये 63 धावांची खेळी ठोकली, ज्यामध्ये 9 षटकार होते. 330 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. सर्व प्रेक्षकांचं मन त्याने जिंकलं. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज योगेश. कोणती धाव नाहीये, फक्त 6 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 15. 1.3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 20 3 गडी बाद. या परिस्थितीमध्ये मोंडूल संघ बॅकफुटला जात असताना पंच खेळलाय. कव्हरच्या दिशेमध्ये डीप कव्हरमध्ये शतरक्षक आहेत. सिंगल येते योगेशच्या खात्यामध्ये. या स्पोर्ट मोंडूल संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईन देखील भरपूर आहे, गोलंदाज देखील चांगले आहेत आणि या हंगामामध्ये शतरक्षणामध्ये देखील भरपूर सारा बदल त्यांनी केले. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. राहुलच्या माध्यमातून दिलीप गवाल यांनी घेतलेला झेल, मोहनने घेतलेला झेल, चांगल्या ताकदीने या हंगामामध्ये ते मैदानामध्ये उतरलेत. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. लेफ्ट हँड बॅटर मोहन सध्या बॅटिंग करत असताना त्याच्या खात्यामध्ये एक चौकार आलाय. 5 धावांवर तो खेळतोय. समोर उडवलाय हवेमध्ये चेंडू. शतरक्षक पोहोचलेत. कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. एक योगदान मिळत असताना मोहन याला सिंगल येते मोहनच्या खात्यामध्ये. धावसंख्या 22 3 विकेट गेलेत. पाहू शकता कशा पद्धतीने समोर उडवलेला हा चेंडू हवेत होता सर्कलच्या आतमध्ये. स्क्वेअर लेगच्या शतरक्षकाने जाऊन प्रयत्न केले परंतु कॅच पकडू शकला नाही. ओव्हर पिच चेंडू समोर लॉफ केलाय, उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा कडक लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय फलंदाज योगेशने आणि मॅच जिंकून दिली मोंडूल टीमला. 7 विकेटने हा सामना जिंकलाय. 2 ओव्हर शिल्लक ठेवून हा सामना जिंकलाय. 26 धावांची गरज असताना 2 ओव्हर मध्येच 28 धावा पूर्ण केल्यात आणि या हंगामामध्ये चांगल्या ताकदीने हा संघ उतरलाय. अभिनंदन यान स्पोर्ट मोंडूल संघ आणि कौतुक करावं लागेल गावदेवी अस्नोली संघ यांनी देखील हा सामना जिंकण्यासाठी चांगले प्रयत्न केलेत. मॅचची समरी आपण पाहू शकता. गावदेवी अस्नोली
संघातून बॅटिंग करत असताना हरीश बाद झाला, 5 धाबा त्याच्या खात्यामध्ये. अल्पेश नाबादरीला 5 धाबा, मनीषच्या खात्यामध्ये 4 धाबा, 3 धाबा केवलने बनवले. बॅटिंग करत असताना फलंदाजाने सर्वांनी नाराज केले, त्यामुळे 25 धाबा जमा झाल्या 4 ओव्हरमध्ये आणि जिंकण्यासाठी 26 धाबांची गरज होती. फलंदाजी चांगली केली तुषार आणि योगेश आणि मोहनने आणि हा सामना जिंकला 7 विकेटने. 2 ओव्हर शिल्लक ठेवून मोठ्या फरकाने सामना जिंकला. विहान स्पोर्ट मॉड्यूल टीमने आपलं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच जयेश, ज्यांनी 2 विकेट घेतल्या. 5 धाबा खर्च करत असताना लो स्कोरिंग मॅच असल्यामुळे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जयेशला जाते, ज्यांनी 5 धाबा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना आणि